मित्रांनो, सहसा लोक टाईलच्या खाली वॉटरप्रूफिंग करत नाहीत. त्याच्यानंतर कालांतराने खालच्या फ्लॅटला ओल येते आणि आपल्या भिंतीला ओल येते इंटरनल. हे बघा, हे स्कर्टिंगला पण आपण काम केलेलं आहे. त्याच्यामुळे भिंतीला वगैरे ओल येत नाही, हे करणं गरजेचं आहे. आणि हा हॉल आहे, वॉलला पण वॉटरप्रूफिंग केलेले आहे. त्याच्यानंतर बाल्कनी वॉटरप्रूफिंग करून त्याच्यावरती कोटिंगसुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर हे किचनमधून पण खालच्या फ्लॅटला ओळ जाऊ शकते. त्याच्यानंतर ही बाल्कनी. हे बेडरूमला पण वॉटरप्रूफिंग केलेले आहे. हे बाथरूमच्या बाहेरचं पॅसेज, त्याला वॉटरप्रूफिंग केलेले आहे. हे बाथरूमला पण एक फायनल कोटिंग केलेले आहे. हे पूर्ण स्कर्टिंग फ्लॅटचे पूर्ण स्कर्टिंग वॉटरप्रूफिंग केलेले आहे. हे बेडरूम स्कर्टिंग, बाथरूम, हे बाल्कनी. आणि करण्याचा उद्देश हा मित्रांनो की इथून ओल जाण्याचे चान्सेस कमीच असतात हे काम केल्याच्या नंतर. त्याच्यामुळे ओल वरती जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, फ्लॅट घेतल्याच्या नंतर जे प्रॉब्लेम चालू होता तर याच कारणामुळे चालू होता. त्याच्या अगोदर कोटीचा फ्लॅट असतो आपला, आपण एक 5-50 हजार किंवा लाख रुपयाच्या हिशोबाने आपण हे काम करत नाही. त्याच्यानंतर आपलं फर्निचर खराब होतं, POP खराब होते किंवा लाईटिंग कन्सील खराब होतात. तर हे करून घ्या मित्रांनो, हे करणं खूप गरजेचं आहे. फ्लॅटची लाईफ वाढते किंवा आपला पेंटिंगचा खर्च वाचतो. धन्यवाद.